आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आता आपण सविस्तर पाहणार आहोत। मुंबई महानगर क्षेत्राच्या शिरपेचामध्ये आता मानाचा तुरा हा रोवला गेलेला आहे। बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून अधिकृतपणे प्रवासी सेवेसाठी खुलं झालंय। बंगळुरूवरून आलेलं पहिलं विमान नवी मुंबई विमानतळावर उतरलंय। ख्रिसमसच्या मुहूर्तावर या विमानतळावरून पहिल्या प्रवाशांचं स्वागत करण्यात आलंय। यामुळे मुंबईवरील हवाई वाहतुकीचा ताण हा आता मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होणार आहे। आता नवी मुंबई विमानतळावरून पहिलं उड्डाण हैदराबादसाठी होणार आहे। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि आकाशा एअर या कंपन्यांच्या वतीनं देशातील 16 प्रमुख शहरांशी थेट संपर्क जोडला जाणार आहे। पहिल्या दिवशी सुमारे 4000 प्रवासी या विमानतळाचा लाभ घेतील असा अंदाज आहे। तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। आज नाताळ आणि त्या मुहूर्तावर नवी मुंबई विमानतळ हे आता प्रवाशांच्या सेवेसाठी खुलं झालेलं आहे। पहिलं विमान सुद्धा इथे उतरलेलं आहे। बंगळुरूवरून हे विमान आलेलं आहे। सुमारे 4000 प्रवासी याचा लाभ घेतील अशी सध्या माहिती मिळते। ख्रिसमस आहे आणि त्यानिमित्तानं या प्रवाशांचं स्वागत सुद्धा केलं जातंय। तर मुंबईमधलं जे विमानतळ आहे तिथला ताण सुद्धा यामुळे कमी होणार अशी माहिती मिळते। स्वाती नाईक आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। स्वाती, नवी मुंबईसह तिथल्या आसपासच्या परिसरातल्या सर्वच नागरिकांसाठी ही आनंदाची आणि महत्त्वाची बाब आहे। विमानतळ आजपासून सुरू झालेलं आहे, सेवेत आलंय। नक्कीच आज नवी मुंबईकरांसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्याची खूप मोठी आतुरता होती ती सुरू झाली आहे। खऱ्या अर्थाने पहिल्या विमानाचं जे लँडिंग झालेलं आहे बंगळुरूवरून हे पहिलं विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती लँड झालेलं आहे आणि त्यातून प्रवासी देखील आता आपलं सामान घेऊन बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत आणि आपण दाखवत आहोत की पहिलं विमान लँड झालेलं आहे आणि ते रनवेवर उतरलेलं आहे। एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपल्याकडे आपण दाखवत आहोत। एकंदरीतच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यामुळे पहिल्या विमानाने येण्यासाठी आणि तसंच पहिल्या विमानाने जाण्यासाठी जे प्रवासी आहेत ते उत्सुक असताना आपल्याला दिसून आलेले आहेत। जे वातावरण आहे इकडचं ते खूप आनंदाचे वातावरण आहे। याच्यामध्ये आपण काही दृश्यांमध्ये आपण आधी दाखवलेलं आहे की इकडचे स्थानिक भूमिपुत्र देखील या पहिल्या विमानाने जाण्यासाठी देखील तयारी करून इथे आले होते आणि त्याचप्रमाणे या विमानतळात दिबा पाटील यांचं नाव द्यावं याच्यासाठी ते देखील त्या हातामध्ये नामफलक घेऊन विमानतळावर उभे होते। एकंदरीतच या विमानतळाचं सुरू झाल्याचं स्वागत इकडे झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। अगदी स्वाती, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। कुंडेवालशी आलो आता 25 वर्षे झाली। 25 वर्षांनी होता इमानपुराचा तर माझी सुनबाई अशी बोलली मला, आई तुम्हाला मी इमानान बसवायला नेतोय तर नको मला इमानान तर नको। मग मी निवलता नाव दिलं मॅडमचे काम की घरी मॅडम आता त्याची मग मला आनंद झाला हो माझ्या जीवाला। माझी सुनबाई म्हणा इमानान बसवायला नेते म्हणून असं वाटलं, चांगला वाटला म्हणा। अदानी फाउंडेशन तर्फे माझं सिलेक्शन झालं ते मला आता विमानात फिरायला मिळणार आहे, फार आनंद झाला। 30 लोक आता इथे फर्स्ट फ्लाय करणार आहेत। अदानी फाउंडेशनच्या CSR डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही ह्या प्रकल्पग्रस्त गावातून लोकांचं सिलेक्शन केलेलं आहे। मोस्ट ऑफ आम्ही वयस्कर लोकांना ह्याचं प्राधान्य दिलेलं आहे। आमच्या CSR डिपार्टमेंटकडनं NMI प्रोजेक्टमध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन झाली ती 16 तारखेला। तर त्या कॉम्पिटिशनमध्ये जे काही विनर झाले त्या 3 मुलांना आम्ही आता फर्स्ट फ्लाय दिली।